या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बलिदान गेलेल्या हिंदू पर्यटकांना विश्व हिंदू परिषदेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. संपूर्ण देशात देशद्रोह्यांना शोधून काढून भारतातून हाकलून लावण्याची मोहीम लवकरात लवकर सुरक्षा व्यवस्थेकडून करण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून आता तरी देशात राहून देशद्रोही काम करणाऱ्यांवर सक्त कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. या आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री सतीश मांगळे, विनय बारड, रवी गोसावी, अश्विनी ढेरे, जान्हवी पाटील, वृषाली गोसावी, सोहम कुराडे, प्रकाश मेटकरी, PS कुलकर्णी, दिलीप पिवटे, प्रसन्न घाणेकर, अशोक रामचंदानी, गजानन तोडकर, विजय येवले, किशोर जाधव, आनंदराव पवळ, अभिजित पाटील, रामभाऊ मेथे, नंदकुमार घोरपडे, मनोहर सौरभ, शिवानंद स्वामी, दीपक देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते. मिटा दो पापी पाकिस्तान का ही एकच घोषणा आहे आणि आज जगात आवश्यक भारताला जी आवश्यकता आहे की भारताचा पाकिस्तानचा नकाशावरून संपवणे एवढा एकच मार्ग आहे. पाकिस्तानचे किमान 4 तुकडे तरी मोदीने करावेत अशी आमची अपेक्षा आहे. पहलगामच्या हल्ल्याच्या निमित्तानं आम्हाला विश्व हिंदू परिषद आणि भारतातल्या हिंदूंच्या वतीने एवढंच सांगायचं आहे की नकाशावरून पाकिस्तान संपवून टाका आणि जेवढे करता येतील तेवढे तुकडे करा. भ्याड हल्ला झाला आहे, त्यामधून त्यांनी हा संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे की अफजलेचं राज्य आम्ही परत आणू. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला हे शिकवलेलं आहे की कोतळा कसा बाहेर काढायचा आणि जे लपलेले आहेत, जे आतंकवादी लपलेले आहेत, ज्यांनी हल्ला करून भ्याड हल्ला करून तोंड लपवून हल्ला केलेला आहे, त्यांना बाहेर काढून कसं कुठल्या भाषेत उत्तरं द्यायचं त्या आम्हाला महाराजांनी शिकवलेले. छत्रपती शिवाजी महाराज की विश्व हिंदू परिषदेनं आज 25 एप्रिल रोजी विश्वव्यापी आंदोलन उभा केलेलं आहे. खास करून ह्या ज्या जिहाद्यांनी पहलगाममध्ये जो अतिरेकी हल्ला करून फक्त हिंदूंना टार्गेट करून हिंदूंची जी कत्तल केलेली आहे, ज्यात आमचे 27 हिंदू बांधव शहीद झालेले आहेत आणि याचा आम्ही तीव्र निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत. या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हा जो हल्ला झाला तर याला स्थानिक लोकांचा सपोर्ट असल्याशिवाय हे घडणं शक्य नाही आहे. तर आम्ही केंद्र सरकार, खास करून मोदी सरकार यांना आम्ही आवाहन करतो आहे की याच्यामागं जे काही जिहादी शक्ती आहे त्या आपल्या देशातली असो किंवा पाकिस्तान पुरस्कृत असो, त्या सर्व जिहादी शक्तीला शोधून एकेकाला ठेचून मारायची आज वेळ आलेली आहे.